पुणे जिल्ह्यातल्या भोसरीमधनं शुक्रवारी 2 जानेवारीला सकाळी 8 वाजता शिव ऑटोविंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची MH14 MT 9394 ही प्रायव्हेट बस कोकणातल्या मुरुड काशीद बीचकडे जायला निघाली. ही बस सकाळी ताम्हिणी घाटामध्ये वेळ हद्दीतील कोंडेथर गावाजवळ आली तेव्हा बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस समोरच्या खडकावरती जोरदार आदळली आहे. त्यामुळे बसमधल्या 52 प्रवाशांपैकी 25 ते 30 पर्यटक जखमी झालेत. जखमींपैकी 6 गंभीर प्रवाशांना मुंबईमध्ये अधिक उपचारासाठी हलवण्यात आल्याचं उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलंय. याच दिवशी दुपारी 2 वाजता माणगाव तहसील कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक आयोजित केलेली होती. ही बैठक संपवून सुनील तटकरे हे जखमींची विचारपूस न करताच हेलिकॉप्टरनं निघून गेलेत. राष्ट्रवादीच्या माणगावातील कोणत्याही कार्यकर्त्यानं जखमींची विचारपूस करण्याचं सौजन्य दाखवलं नाही. या बसमध्ये असलेल्या पर्यटक युवक युवतींना खूप मोठी दुखापत झाली आहे. कोणाच्या तोंडाला गंभीर लागलंय तर कोणाचा हात पाय डोक्याला सुद्धा गंभीर इजा झाली आहे. तरीही माणगाव पोलीस या ठिकाणी जाऊन त्यांनी अपघातातील जखमींना माणगाव रुग्णालयात रुग्णवाहिका तसंच टेम्पोमध्ये घेऊन आलेले आहेत.